वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत झणझणीत भरली वांग्याची भाजी. तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटले ना, तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. तर मी सर्वात आधी कूट घेतलेला आहे, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर काळं तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी लसूण कुटून घेतला आहे आणि लसणाची पेस्ट टाकली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 छोट्या पळ्या तेल टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पण जास्त मॉइश्चर जर नाही आलं तर तुम्ही त्यात थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर 5 ते 6 वांगी मी घेतलेले आहेत आणि त्यात असं व्यवस्थित हे जे कुटाचं वाटण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे जे वाटण आहे ना, हे मी थोडंसं जास्तच केलेलं आहे, कारण मला ना वांग्यापेक्षा हे जे वाटण आहे ना ते खूप जास्त आवडतं. तर मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. ही जी भाजी आहे ना, ही खूप छान लागते, एकदम झणझणीत लागते. त्याच्यामुळे ही जी भाजी आहे ना, ती तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून घ्या. आता मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यानंतर मोहऱ्या टाकलेल्या आहेत. तर मोहऱ्या चांगल्या तडतडल्याच्या नंतर मी त्यात लसूण टाकलेला आहे. लसूण जो आहे ना, तो मी वाटणामध्ये सुद्धाही टाकलेला आहे आणि तेलामध्ये सुद्धा टाकलेला आहे. आता हा जो लसूण आहे ना, छान लाल परतू द्यायचा. लाल परतल्याच्या नंतरच यात वांगी टाकायची. तर लसूण बघा छान असा लाल परतून घेतलेला आहे आणि वास तर खूपच छान येत आहे. त्यानंतर मी थोडीशी हळद टाकली आहे. तुम्ही इथे हळद स्किपही करू शकता किंवा टाकूही शकता. त्यानंतर मी छान असे वांगे टाकलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, आता तर एकदम मस्त वास येत आहे. कधी मी ही भाजी खाईल असं मला होत आहे. तर मस्त असे वांगे परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी हे वांगे शिजण्यासाठी त्यात पाणी ॲड केलेलं आहे. पण त्याआधी मी यात उरलेलं जे वाटण आहे ना, ते सर्व टाकून घेतलेलं आहे. तुम्ही हे वाटण थोडंही करू शकता, जेवढी वांगी आहेत तेवढंही करू शकता किंवा जास्तही करू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. आणि ही जी भाजी आहे ना, ही जास्त पाणी पण नाही ठेवायचं आणि कमी पण पाणी नाही ठेवायचं. थोडं मध्यमच ठेवायचं, म्हणजे खूप छान लागते. आणि कोणतेही दिवस असो, थंडी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, ही भाजी खूप छान लागते आणि सर्वांची आवडती ही भाजी असते. तुमच्याही घरात आवडते ना ही भाजी? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे. मी आधी पण मीठ टाकलं होतं, पण तेव्हा थोडंच टाकलं होतं. त्यामुळे आता मस्तपैकी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, ही जी भाजी आहे ना, ही खूप छान लागते. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.